नमस्कार मित्रांनो, ज्योतिष मार्गदर्शन ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपणाला कुंभ राशीचं 2024चं भविष्य पाहायचं आहे. या भविष्य पाहताना ग्रहांचे होणारे बदल आता आपण लक्षात घेऊया. आपल्याला यावर्षी गुरु हा ग्रह हा आपणाला येणारा गुरु हा ग्रह बघितला तर मे महिन्यापर्यंतचा गुरु आपणाला तिसरा असणार आहे. तो थोडासा त्रासाचा व नंतरचा येणारा गुरु हा चौथा असणार आहे. शनी हा विचार केला तर आपल्या स्वतःच्याच राशीत लग्न स्थानात म्हणजे आपणाला पहिलाच गुरु असणार आहे. त्यामुळे आपल्याला तो पूर्ण वर्ष तसाच असणार आहे. आणि राहू हा ग्रह धनस्थानात म्हणजे द्वितीय स्थानात येतोय व केतू हा ग्रह अष्टम स्थानात येत आहे. हे ग्रहांचे मुख्य ग्रहांचे बदल आपण आता लक्षात या ग्रहांनुसार आपणाला होणाऱ्या त्रासाचे किंवा फायद्याचे आपण भविष्य पाहूया. तर आता उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना यावर्षी आपल्याला व्यापारात थोडीशी आवक मे महिन्यानंतर कमी असणार आहे. तसेच त्या आधीच्या काळात आपल्याला भागीदारीच्या व्यवहारात एखादी अडचण येण्याची किंवा कटकटी वाढवणारा व्यवसायात थोडासा काळ असणार आहे. या काळात आपल्याला बघायचं झालं तर कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यापारात थोडीशी नुकसानाची भीती निर्माण होण्याची शक्यता यावर्षी असणार आहे. नोकरीच्या बाबतीत बघायचं झालं तर कुंभ राशीच्या व्यक्तींना ह्या वर्षी नोकरीच्या बाबतीत आपल्याला थोडासा दगदग वाढणार आहे, त्रास वाढणार आहे. तसेच कुंभ राशीच्या व्यक्तींना बघायचं झालं तर ह्या वर्षी आपणाला नोकरीतील त्रासाचा आपण मानसिक चिंता निर्माण करणार आहे. त्यामुळे आपण योग्य ती त्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. तसेच बघायचं झालं तर संततीच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना त्रास थोडासा कमी असणार आहे. कारण आपल्याला कोणत्या गेल्या वर्षी जो त्रास होत असेल तर तो त्रास थोडासा कमी झालेला आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत दिसून येणार आहे. तसेच कुंभ राशीच्या व्यक्तींना ग्रहसौख्याच्या बाबतीत बघायचं झालं तर ग्रहसौख्याच्या बाबतीत हे वर्ष आपल्याला मध्यम फलदायी असणार आहे. आपल्याला शक्यतो आपल्या जोडीदाराशी संवाद साधायचा आहे. योग्य ती आपल्या संसारात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे. किंवा अ, एखादी एकमेकांमधील संवाद साधूनच आपण निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे वडीलधाऱ्या व्यक्तींचाही त्याच्या बरोबरीने मान राखायचा आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा मानही आपण राखायचा आहे. कारण आपल्याला येणारा गुरु हा थोडासा त्रासाचा ग्रह असणार आहे. तसेच बघायचं झालं तर कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत यावर्षी आपण थोडंसं सावधच राहायचं आहे. व्यापारात थोडीशी नुकसानीची भीती किंवा व्यवहारातही होण्याची शक्यता यावर्षी असणार आहे. आर्थिक चणचणही निर्माण होण्याची असणार आहे. पण बघायचं झालं तर आपल्याला जून नंतर त्यात थोडासा बदल व्यवहाराच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत दिसून येणार असणार आहे. विद्यार्थी असणाऱ्यांसाठी हे वर्ष अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारं थोडंसं असणार आहे. अभ्यासाच्या बाबतीत बघायचं झालं तर थोडासा स्पर्धा परीक्षेत अपयश प्राप्ती यावर्षी आपणाला होऊ शकते. त्याची योग्य ते उपाय, योजना, त्याची उपासना आपण करायची आहे. आणि अभ्यासही त्याच्या बरोबरीने आपण करायचा आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष आपणाला काळजी करणारं असणार आहे. कारण आलेला राहू हा ग्रह आणि केतू हे आपणाला थोडेसे त्रास देणार असणार आहेत. आणि बघायचं झालं तर एकंदरीतच चालू वर्ष आपणाला थोडंसं कष्टदायक आहे. कारण मे महिन्यानंतरचा येणारा गुरु हा आपल्याला बं भावंडांच्यातील मतभेद निर्माण करणारा आहे. व तसे आधीचा गुरु हा आपल्याला मतभेद करणारा आहे व नंतरचा व्यापारात थोडासा नुकसानी देणारा आहे. शनी हा ग्रह आपल्याला यावर्षी मानसिक भय आणि द्रव्याची चिंता निर्माण करणारा आहे. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष थोडंसं तक्रारचं असणार आहे.
प्रवास किंवा नोकरीच्या बाबतीतही थोडीशी दगदग ह्यावर्षी आपल्याला होणार आहे. आर्थिक आवक मात्र जून नंतर थोडीशी वर्षाच्या अखेरीपर्यंत वाढणार आहे. संसाराच्यात व मित्रांच्यात काही वेळा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कार्यात मात्र कोणती तरी अडचण निर्माण करणारं हे वर्ष थोडंसं आपलं असणार आहे. एकंदरीतच यावर्षी आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल काही राशीनुसार होणाऱ्या उपासना मी आपल्याला सांगत आहे. प्रत्येकाने आपली पत्रिका बघून त्यात उपासनेत बदल करू शकता. राशीनुसार आपल्याला जर का व्यवसायात किंवा उद्योगात भरभराटी करायची असेल तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी बघायचं झालं तर कुलदेवतेची उपासना, नामस्मरण व विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. नोकरीत किंवा चालू नोकरीत त्रास होत असेल तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी शनी प्रदोषाचे व्रत किंवा कुलदेवतेची उपासना करायची आहे. शनी महाराजांची उपासना केली तरी चालू शकते. विवाह जमत नसल्यास अथवा मतभेद असल्यास कुंभ राशीच्या व्यक्तींनी रुक्मिणी स्तोत्र पठण करायचं आहे. तसंच शंकराचीही उपासना करायची आहे. जमीन आणि व्यवहाराच्या बाबतीत स्थावराचा व्यवहार जमवण्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींनी संकष्टीचं व्रत किंवा गणपतीचा अभिषेक करायचा आहे. दिवाळी किंवा फौजदारी कायद्यात त्रास होत असेल तर कोर्टाच्या त्रासातून कमी होण्यासाठी देवी सुक्ताचा अभिषेक करून घ्यायचा आहे. कुलदेवतेची उपासना करून घ्यायची आहे. कर्ज फिटत नसल्यास किंवा आर्थिक